महापालिका निवडणुका 27% ओबीसी आरक्षण आणि नवीन प्रभाग रचनेनुसार सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब, मुख्यमंत्र्यांकडून निकालाचं स्वागत। वीस वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो तर तुम्ही का भांडता? युतीचं काय करायचं ते माझ्यावर सोडा। ठाकरे बंधूंच्या युतीबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं सूचक वक्तव्य। कोण सोबत येत आहे, कोण सोबत येत नाही या संदर्भात मला काही म्हणायचं नाही। महायुतीच मुंबई महानगरपालिकेत निवडून येईल। मुंबईत कुणीही एकत्र आलं तरी विजय महायुतीचाच, राज आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्यावरती मुख्यमंत्र्यांचं विधान। मराठीचा मुद्दा घराघरात पोहोचवा, मराठीचा मुद्दा पोहोचवताना हिंदीचा द्वेष नको, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। भाजपचे खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा एकदा गरळ ओकली। मुंबईत केवळ 30% लोक मराठी बोलतात। निशिकांत दुबेंच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड। मुंबईमध्ये मराठी अमराठी वाद नाही, निशिकांत दुबेंनी कोणतीही वक्तव्य करून वादात पडू नये, मुख्यमंत्री फडणवीसांचा दुबेंना सल्ला। काही चांगलं झालं तर कोणी केलं तर आईने केलं, आणि काही खराब झालं तर बापाने केलं। त्याविषयी मला हे पक्क माहीत झालं की शिवसेनेचाही बाप मीच आहे। भाजप आमदार परिणय फुकेंच्या वक्तव्यानंतर शिवसेना आक्रमक। फुकेंनी माफी मागावी, शिवसेनेची मागणी। तर फुकेंचा बोलण्याचा अर्थ तो नव्हता असं म्हणत मुख्यमंत्र्यांची सारवासारव। एखाद्या बंगल्यावर जर कुणी राहत असेल तर त्यांना बाहेर कसं काढणार, तर मुख्यमंत्री आणि इतर मंडळी बंगल्यासंदर्भातला निर्णय घेतील। धनंजय मुंडेंनी सातपुडा बंगला अद्याप न सोडण्याच्या मुद्द्यावरनं छगन भुजबळांचं विधान। छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमण कारवाई दरम्यान राडा, स्थानिकांची अधिकाऱ्यांसोबत बाचाबाची, मोठ्या पोलीस बंदोबस्तात कारवाईला सुरुवात। पुण्याच्या खेडमध्ये पतीला मारहाण करत पत्नीचं अपहरण, आंतरजातीय प्रेमविवाहातनं घडला प्रकार। मुलीच्या आई आणि भावासह 15 जणांवर अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा। आणि ओव्हल कसोटीत भारताचा इंग्लंडवर 6 धावांनी रोमहर्षक विजय। 5 सामन्यांच्या मालिकेत 2-2 अशी बरोबरी, भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा।